भारताची राज्यघटना कोणत्या वर्षी लागू झाली? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की भारताची राज्यघटना ही 26 जानेवारी 1950ला लागू झालेली आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 2 असा आहे की भारतीय संसदेत राज्यसभेचे सदस्य किती कालावधीसाठी निवडले जातात? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की भारतीय संसदेत राज्यसभेचे 6 वर्ष कालावधीसाठी सदस्य निवडले जातात. तर मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 3 असा आहे की भारतीय राज्यघटनेनुसार भारतीय संघराज्य कसे आहे? भारतीय संघराज्य कसे आहे? तर भारतीय राज्यघटनेनुसार भारतीय संघराज्य हे अर्धसंघीय असे आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क नाही? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की खालीलपैकी संपाचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. मित्रांनो, आपण पुढील प्रश्न पाहू. आपत्कालीन घोषणा कोण जाहीर करतो? आपत्कालीन घोषणा म्हणजे इमर्जन्सी कोण जाहीर करतो? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की आपत्कालीन घोषणा हे राष्ट्रपती जाहीर करू शकतात किंवा करतात. मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहू. विधीसमोरील समानता हा हक्क संविधानात कुठे दिला आहे? विधीसमोर म्हणजे कायद्यासमोर समानता हा हक्क संविधानात कुठे दिला आहे? तर त्याचं योग्य उत्तर असे आहे की अनुच्छेद 14 मध्ये कायद्यासमोर समानता हा हक्क दिलेला आहे. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. खालीलपैकी कोणता हक्क अनुच्छेद 32 अंतर्गत येतो? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की घटनात्मक उपायांचा हक्क हा अनुच्छेद 32 अंतर्गत येतो आणि 226 अंतर्गत हायकोर्ट आणि 32 अंतर्गत सुप्रीम कोर्ट असा हा अनुच्छेद येतो. तर मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. भारतीय राज्यघटना तयार होण्यास किती कालावधी लागला? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की भारतीय राज्यघटना तयार होण्यास कालावधी हा 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागला. तर मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. खालीलपैकी कोणती घटना केंद्र शासनाच्या यादीत नाही? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की पोलीस खाते हे घटना केंद्र शासनाच्या यादीत नाही. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.